हॅलो, नमस्कार सगळ्यांना. मी समृद्धी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते समृद्धी सिंपल लाईफमध्ये. आणि इथे मी लिफ्टमध्ये चेक करते कसं दिसतंय सगळं, जमवून आलं आहे का बरोबर, आउटफिट चेक करते मी. आणि आज निघालो बाहेर फिरायला. काहीतरी विसरले म्हणून पुन्हा तिथे बघायला गेले. काय विसरले, काहीतरी राहिलं असेल आतमध्ये. तर चला मी सांगते तुम्हाला. आपण चाललेलो आहोत हॉटेलमध्ये स्टे करायला, थोडंसं एक पिकनिकसारखं रिलॅक्सेशन म्हणून. आणि आमचा असा प्लॅन ठरला होता. तर मी दाखवते तुम्हाला पूर्ण हॉटेल. आणि मधलं मी काही घरून निघाल्याचं काही शूट नाही केलं, डायरेक्ट हॉटेलच्या इथे बाहेर आल्यानंतर दाखवते तुम्हाला. हे बघा, दुबईला आहे देराला रिया क्रीक व्ह्यू म्हणून हॉटेल आहे. आणि छान मला एक्सपिरियन्स आला हॉटेलचा, मस्तच. तर मी विचार केला आपण चल थोडेसं शॉर्ट्स घेऊ, व्हिडिओ आपण एक रेकॉर्ड केला की एक मेमरी राहते, बघूया. तर इथे आतमध्ये एंट्री केली, खूप गर्दी होती आणि आधीच्या रूम्स खाली झाल्या नव्हत्या, त्याच्यामुळे आम्हालाही काही रूम मिळाली नाही पटकन. ऑलरेडी बुकिंग केलेलीच असते रूमची, तरी जे आधी राहणारे आहेत ते जरा खाली करायला लेट करतात. ही रूम आहे. रूममध्ये एंट्री केल्यानंतर मी म्हटलं चल एक छोटंसं काढते, पण पुन्हा मी डिटेल तुम्हाला व्हिडिओ दाखवेन नंतर. तुम्ही बघून घ्या सगळ्यांनी कसं हॉटेल आहे ते. इथे हॉटेलमध्ये छान मस्त कप सॉसर ठेवलेले होते, केटल ठेवलेली आहे, कॉफी, शुगर, मिल्क पावडर असे शॅशे ठेवलेले आहेत, म्हणजे चहा कॉफी वगैरे घेऊ शकता तुम्ही. दुपारच्या वेळेला आलो होतो, व्ह्यू एकदम छान दिसत होता, मस्त. जरा म्हणजे संध्याकाळच झाली सगळं रेकॉर्ड करेपर्यंत. आणि इथून समोरून बुर्ज खलिफा दिसतोय, पण मी झूम नाही केलं आहे त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये दिसत नाही. मला इथे दिसतोय. व्ह्यू खूप छान आहे. रूम तशी कॉम्पॅक्टच आहे, खूप मोठी अशी रूम नाही आहे. पण आम्हाला काही रूममध्येच राहायचं नव्हतं, म्हटलं बाहेर फिरूया. इथून बघितलं तर खाली स्विमिंग पूल दिसतंय. मला वाटलं रिया क्रीक व्ह्यूचंच आहे, पण नाही. हे बाजूला हे जे हॉटेल आहे ना, ह्यांचं आहे ते स्विमिंग पूल. रियाचं पण आहे, पण ते वरती त्यांचं टॉप फ्लोअरला आहे. आणि तिथे सगळे स्विमिंग करत होते, मग तिथलं मी काय रेकॉर्डिंग केलं नाही. दुपारी मस्त चहा कॉफी वगैरे घेतली, रेस्ट केली रूमवरच. आणि मग संध्याकाळी खाली आलो. म्हटलं हॉटेलचं जरा आपण व्ह्यू, हे बघा किती सुंदर व्ह्यू आहे ना इथे. इथेच मी काढलं होतं व्ह्यू एंट्री केल्यानंतर. हा त्यांचं सगळं सिटिंग एरिया आहे, छान रिलॅक्स करण्यासाठी खूप सुंदर हॉटेल आहे. आणि ऑफकोर्स मला काय प्रमोशनचं मिळालेलं नाही, कारण की 100 सबस्क्रायबरमध्ये कोण देणार आहे मला, नाही का. तर हे बघा इथे आम्ही आलो, मी जस्ट रेकॉर्ड करत होते, मला हे पेंटिंग दिसलं. आणि इतकं सुंदर आहे खरं. ग्लिटर्स आहेत, फक्त सिल्वर आणि गोल्डन ग्लिटर्स टाकलेले आहेत. आय थिंक फेविकॉल वगैरे लावून केलं असेल. सिम्पल पण इतकं सुंदर दिसत होतं ते. आणि हा सगळं लॉबीचा मी एक व्हिडिओ काढला, तर खूप छान लॉबी आहे. असं 1-2 दिवस राहायला यायचं असेल ना, तर अगदी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा इथे यायला काही हरकत नाही आहे. आणि उन्हाळ्यातच असं आलो आहे आम्ही, म्हणजे गरमीमध्ये तर खूप बरीच लोकं होती, भरपूर गर्दी होती. मला असं वाटलं होतं की यावेळेला लोकं येत नाही तिकडे दुबईला, पण असं काही नाही, येतात, भरपूर लोकं येतात. तर खूप छान, म्हणजे ॲम्बियन्स खूप छान होता त्यांचा, कोझी आहे सगळं. सर्विस पण ऑफकोर्स चांगली होती. मग संध्याकाळी आम्ही विचार केला चला कुठेतरी बाहेर फिरून येऊया, थोडा वेळ वॉक घेऊया. बाहेर आम्ही आलो. खूप छान आहे इथे हॉटेलमध्ये. कसं आहे, मॉर्निंग ब्रेकफास्ट सर्व करतात जनरली. आमचा एक ग्रुप होता, मग त्याच्यासाठी रात्रीचं जेवणसुद्धा अवेलेबल होतं. आणि हॉटेल्स भरपूर आहेत बाहेर, कॅफेटेरियाज आणि सगळ्या टाईपचं क्युझिन मिळतं. त्याच्यामुळे मग लोक हॉटेलमध्ये लंच आणि डिनर करत नाहीत, ब्रेकफास्ट, इंग्लिश ब्रेकफास्ट सर्व करतात. तर मी दोन्ही व्हिडिओ काढलेत, एक डिनरचा काढला आहे आणि एक ब्रेकफास्टचा आहे. तर तो शेअर केला आहे, पुढे नक्की बघा. आहे देराला आहे हॉटेल. ओके, दुबई देराला यायचं असेल तर नक्की या. आणि इथे आम्ही आलो होतो. हे त्यांचं छान मस्त ॲम्बियन्स आहे. आम्ही विचार केला चला भूक लागलेली आहे खूप, जेवून घेऊया. आणि इथे दाखवते तुम्हाला जेवणामध्ये काय मेनू होता. हे बघा, मस्त पापड, तळलेले पापड मला खूप आवडतात, पण मी घरी जेवणात नेहमी भाजते तेवढं ऑइल कमी करायला. सलाड आहे, लिंबू आहे, टमॅटोज आहेत, आणि आपले हे छोल्यांचं एक सलाड बनवलेलं आहे, काकडी आहे, मीठ आहे, फ्रूट्स आहेत, मस्कमेलन आणि वॉटरमेलन. स्वीट डिशमध्ये बघा गुलाबजाम ठेवलेले आहेत, छान. मग जेवणाकडे वळला मोर्चा, तर त्यांनी सूप वगैरे ठेवलं होतं स्टार्टर म्हणून.
पण माझी काही सूप प्यायची इच्छा नव्हती तशी, आणि मी जेवायला एकदा बसली तर मी विसरूनच गेली की मला व्हिडिओ शूट करायचा आहे. मस्त पोटभर जेवले. मग म्हटलं रिकाम्या प्लेट्सचं काही व्हिडिओ काढणं बरोबर नाही आहे. हे सूप होतं चिकन कॉर्न सूप, ओके होतं. इथे बाजूला रायता ठेवला आहे पहिला, आणि ही आहे चिकन बिर्याणी, ओके होती. खरं काय, घरचा जो आपण कम्पेअर करतो फ्लेवर्स बाहेर, पण तसे मिळत नाही. पण चांगलं होतं जेवण. आणि ही आहे दाल आहे, प्लेन राईस वगैरे पण आहे, दाखवते तुम्हाला पुढे. ही दाल आहे, त्याच्यानंतर आहे चिकन करी, चांगली होती चिकन करी, इंडियन फ्लेवर होते. चिकन करी आहे. त्याच्यानंतर इकडे आहे प्लेन राईस, म्हणजे प्लेन राईस करी चिकन करी घेऊ शकता, किंवा प्लेन राईस दाल घेऊ शकता. व्हेज पण मध्ये पण असतात लोक, पण आम्ही नॉनव्हेजच खाणार होतो. आणि ही आहे रोटी. तर असं छान मस्त झालं. आता मी मध्ये काही शूट केलं नाही, डायरेक्ट मॉर्निंगचं शूट केलेलं आहे. तर मॉर्निंगला ब्रेकफास्टला इंग्लिश ब्रेकफास्टच होता. त्याच्यामध्ये केक्स होते. तर मी काय, थर्सडे होता त्याच्यामुळे, मी गुरुवार होता तर मी केक वगैरे नाही घेतला. इथे मुलांनी घेतलं आहे केक, चॉकोज आहेत, डिप्स होते वेगवेगळे, आणि फ्रेंच फ्राईजसारखे हे बघा, हे नगेट्स पण नाही आहेत, पण बटाट्याचेच आहेत. खूप छान मसाला लावलेला होता त्याला, आणि इतके क्रंची होते ना, आत बाहेरून एकदम खस्ता होते. आणि मी टोस्टर तिथे ठेवलेला आहे, त्याच्यातनं ब्रेड टोस्ट करून घेतली इथे, आणि जॅम घेतला आहे, तोच घेणार आहे मी. तर बघा किती गर्दी आहे. आणि आम्हाला सांगितलंच होतं आदल्या दिवशी की मॉर्निंग ब्रेकफास्टमध्ये खूप गर्दी येते, ग्रुप्स येतात, तर त्यामुळे वेळेत या म्हणजे. तर इथे लोक येतात, मला वाटतं सकाळी लवकर येतात, आणि छान दुपारपर्यंत गप्पा गोष्टी आणि लंच कम ब्रंच असंच करून जातात. मग खूप गर्दी होती. मग गर्दी थोडी ओसरल्यावरती मी इथलं शूट घेतलं. तर इथे बघा ऑमलेट्स, पास्तास, आणि असं सगळं बनवून देत होते. ज्यूस ठेवलेत, ऑरेंज ज्यूस आणि पायनॅपल ज्यूस होतं छान. इथे कॉफी आहे, तुम्ही कॉफी बनवून घेऊ शकता, एकदम मस्त इंग्लिश स्टाईल कॉफी होती. इथे कॉर्नफ्लेक्स ठेवलेले आहेत, चोकोज ठेवलेले आहेत, फ्रूट्स आहेत डिफरंट टाईप्स, आणि बन्स वगैरे ठेवलेले होते. केक्स इथे ठेवलेले आहेत. आता इथे बघा तुम्ही, हनी ठेवली आहे, ऑलिव्ह ऑइल ठेवलं आहे, डिप्स ठेवले आहेत, ऑलिव्स ठेवलेले आहेत, आणि 2 प्रकारचे जॅम होते, एकदम मस्त होते जॅम. टोस्टर आहे बघा, ते 2 प्रकारचे ब्रेड आहेत, तर ते ब्रेड तुम्ही टोस्ट करून घेऊ शकता. आणि त्या बाजूला जे होतं ना, त्या बाजूला सगळं एग्स, बॉइल्ड एग होते, आणि पास्ता होता, चिकन होतं. तर ते तिकडे काय मी बघायला पण गेली नाही, खायचं नव्हतं, तर मग गुरुवार होता म्हणून मग मी ते सगळं अवॉइड केलं. आणि ते बघा फ्रूट्स वगैरेसुद्धा ब्रेकफास्टमध्ये होते, एकदम मस्त होतं. इथे यांचं स्पा आहे वेगळं, आय थिंक त्याच्यासाठी वेगळं पेमेंट घेत असतील. तर वरती आलो. मग त्याच्यानंतर मी म्हटलं आता मी एक रूमचं छानसं शूट घेते, बघूया आपण, एक मेमरी असते ना, छान असं आपल्या लक्षात राहतं. खूप छान हॉटेल आहे, आवडलं आम्हाला, पुन्हा नक्कीच जाऊ आम्ही इथे. इथून बाहेरचा व्ह्यू पण इतका छान दिसतो ना, सुंदरच वाटतो. मग आमचं ठरलं की चला 5-10 मिनटं छान बसूया, आणि मग तिथेच बाहेर फिरायला जाऊया, थोडंसं शॉपिंग करायला. शॉपिंग केली आहे मी थोडीशी, तर तुम्ही कमेंट करा, बघायची असेल तर मी दाखवेन. रूममध्ये एंट्री केल्यानंतर मी म्हटलं चल सुरुवातीलाच लेफ्ट साईडला वॉशरूम होतं, तर तिथून आपण शूट करूया. पण लाईट्स इथे कार्ड इन्सर्ट केलं की त्याच्यानंतरच लाईट्स ऑन होतात. म्हणजे बरीच लोक काय होतं, लाईट्स ऑन करून ठेवतात, बाहेर जातात, त्याच्यामुळे मग तुम्ही कार्ड आतमध्ये यायचं असेल तर कार्ड लावायचं आहे. तर ऑफकोर्स कार्ड घेऊन गेलात की मग लाईट ऑटोमॅटिकली स्विच ऑफ होणार आहेत. कार्ड टाकल्यानंतर लाईट्स ऑन होते. छान छोटंसं कोझी वॉशरूम आहे, आणि तसं भरपूर काही त्यांनी प्रोडक्ट्स वगैरे असे काही ठेवलेले नव्हते, पण बेसिक आहे, दाखवते तुम्हाला. मी मस्त ही कुर्ती 1 पीस अशी आहे छान, ती वेअर केली होती, पण मॅक्समधून घेतलेली आहे. छान अशी फ्रंटला एम्ब्रॉयडरी आहे. अशाच टाईपमध्ये माझ्याकडे एक रेड कलरची होती, तिला पण छान एम्ब्रॉयडरी अशी फ्रंटला होती, पण ती शॉर्ट कुर्ती होती, म्हणजे
लेगिंग्स किंवा जीन्सवर घालू शकतो अशी. तर इथे बघा टूथब्रश, आम्ही आमची दंतकांती घेऊन आलोच होतो. पण इथे टूथब्रश, त्याच्यावर एक एक वन डे तुम्ही यूज करू शकता एवढी टूथपेस्ट आणि कंडिशनर्स, एक स्मॉल कोंब असं होतं. आणि मी कोंब विसरलीच होती, त्याच्यामुळे मला उपयोगी पडली कोंब यूज करायला. हेअर ड्रायर वगैरे पण ठेवलेलं आहे. मग आम्ही निघालो थोडीशी शॉपिंग करायला. आम्ही शॉपिंग करायला जाणार आहोत देरा सिटी सेंटरला. देरा सिटी सेंटरला पोचल्यानंतर आतमध्ये काही RNB आणि मॅक्समध्ये बघितल्यानंतर लक्षात आलं की बाकीच्या ठिकाणी जे रेट्स आहेत त्याच्यापेक्षा इथे कपड्याचे रेट्स थोडेसे कमी होते. खूप छान आणि खूप मोठं आहे देरा सिटी सेंटर, खूप मोठं आहे. आणि ऑफकोर्स इथे सगळीकडेच छोटे छोटेसे कोझी हॉटेल्स, कॅफेटेरिया स्टाईल असे आहेतच. तर आम्ही वरती जाऊन त्याचं मी खूप शूट घेतलं नाही आहे, कारण की खूप शॉपिंग करत करत शूट करायचं म्हटलं तर खूप दमायला होतं. पण एक असा छानसा दिवस होता, छान वाटलं इथे फिरल्यानंतर. रिलॅक्स करायचं असेल तर नक्की या. मस्त हॉटेल आहे, मस्त आहे सिटी सेंटर. दुबईला आलात तर देराला बघण्यासारखं आहे हे म्हणजे. आणि हॉटेल पण रिजनेबल होतं, खूप कॉस्टली नव्हतं. मला एक्झॅक्ट प्राईस माहीत नाही आहे. बघा इथे मॅक्समध्ये आलो. मॅक्समध्ये छान आहेत ऑफकोर्स कॉर्ड सेट्स वगैरे, वन पीसेस वगैरे खूप छान आहेत. कॉस्टली तर आहेतच, पण मला असं सिम्पलच हवं होतं, पण तसं काही भेटलं नाही मला. मग घरी आलो शॉपिंग करून. आणि घरी आल्यानंतर मस्त आदल्या दिवशी मोदक बनवले होते, ते गरमागरम मोदक गरम केले आणि खाल्ले. चला पुढे असे पुन्हा भेटतच राहू, मोदकची रेसिपी पण शेअर करेन.